हॅलो फ्रेंड्स, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या YouTube चॅनल मध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर तुम्ही म्हणता आज पुन्हा दोन्ही ताई साडीमध्ये कशा. तर आज सकाळ सकाळ लवकर काम आवरलं आणि त्याच्यानंतर पहिले आपल्या जंगल विल्याच्या रेसिपीचं शूटिंग केलं आणि मग त्याच्यानंतर आता ह्या ब्लॉगला सुरुवात करतोय. तर बऱ्याच दिवसाचं तुमच्या कमेंट्स येत होत्या ज्यावेळेस त्या हेअर रिमूव्हल ट्रिमर विषयी आम्ही माहिती सांगितली होती की कशा पद्धतीने जे चेहऱ्यावरील अनवॉन्टेड हेअर आहेत ते कसे काढायचे. कारण आजकाल भरपूर जणांना म्हणजे भरपूर लेडीजला तो प्रॉब्लेम होतोय. काहींना PCOD मुळे होतोय किंवा काहींना असे सुद्धा नॉर्मल फेसवर हेअर येतात. तर त्याच्याविषयी ते ट्रिमर विषयी आम्ही सांगितलं होतं. तर पुन्हा परत त्याच्यावर कमेंट आली की ताई ते खूप महागडा उपक्रम झाले, तर याच्यापेक्षा स्वस्त काही इलाज असला तर सांगा. आम्ही जेव्हा शॉपिंगचा व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस पण आम्ही सांगितलं होतं एका हेअर रिमूव्हल पावडर बद्दल, जी की आपल्याला 100 ते 120 रुपयामध्येच मिळते. पण त्या ताईंनी पाहिली नसेल म्हणून आज व्हिडिओमध्ये पुन्हा सांगतोय की एक पावडर आहे आणि त्याच्यामध्ये 2-3 फ्लेवर मिळतात, चंदन, हळदी, आणि ती फक्त हेअर साठीच आहे. तर 100 ते 150 रुपयाची समथिंग त्याची प्राइस आहे. तर तुम्हाला मी दाखवते ती कुठली पावडर आहे. हे बघा, ही अर्धी यूज पण केलेली आहे मी, तर चांगला इफेक्ट आला. आणि फक्त चेहऱ्यासाठी आहे. तर ही टर्मरिक फेशियल हेअर रिमूव्हर म्हणून आहे. तर तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊ शकता. तर हे पहा, ही अशी पावडर आहे, 3-4 वेळा यूज होती चेहऱ्याला आणि ही फक्त चेहऱ्यासाठीच आहे. तर 180 रुपयाची प्राइस आहे, पण ती मिळाली आहे मला वाटतं 120 रुपयांमध्ये फक्त. तर यामध्ये बरेचसे असे फ्लेवर आहेत, चंदनचा आहे, हळदी आहे आणि आणखी एक फ्लेवर होता कुठला तरी. तर यूज करून पाहू शकता. जर तुम्हाला आवडलं तर ठीकच आहे, स्वस्तात मस्त, ट्रिमरपेक्षा तर चांगलंच आहे. आणि जे मेन म्हणजे महागडे वॅक्स वगैरे करतो आपण चेहऱ्याला, ज्याने इजा होते, त्यापेक्षा तर ठीकच आहे. तर हातावरचे वॅक्स वगैरे करायला म्हणजे बऱ्याच जणांना भीती वाटते, मला तर फार वाटते. हातावरचे पण काही इतके रट केस नसतात, म्हणून मी हातावरती पण पूर्ण हँडला लावून पाहिलं, एक 8 ते 9 मिनिटं ठेवलं, पण इतकं काही म्हणावं असे क्लीन नाही झाले. हाताळींना असतील अनवॉन्टेड हेअर गालावरती, मानेवरती, बऱ्याच लेडीजला असतात. तर वापरून पाहू शकता, तुम्हाला जर सूट झालं तर चांगलंच आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सूट होती असं नाहीये. आम्हाला सूट झाली, आम्ही म्हणजे बऱ्याच दिवसापासून वापरतोय. आणि त्यानंतर मग सारखं वापरून पण कधी कधी घाईच्या कामाला मग ते लावायचं, मग सुकूपर्यंत बसायचं, मग वॉश करायचं, त्यापेक्षा म्हणून आम्ही मग ट्रिमर वापरतो. ट्रिमरचं काय इन्स्टंट लगेच म्हणजे 2 ते 3 मिनिटात पटकन ट्रिमरचा वापर केला की एकदम मस्तपैकी चेहरा क्लीन. आणि मेन मीन्स ना, हे लावल्यानंतर स्मेल खूप खराब येते. तर प्रत्येकाला ना काही मायग्रेनचा वगैरे प्रॉब्लेम असतो, तर वास सहन होत नाही. मलाच मेन म्हणजे मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे थोडा म्हणजे बराचसा कमी झाला आता. तर मला वास सहन होत नाही, असं जे स्ट्रॉंग स्मेल असतात ना ते सहन होत नाही. लगेच डोकं उठतं, लगेच डोकं दुखायला सुरू होतं, त्याच्यामुळे मी वापरत नाही. आणि या गोष्टीला 10 ते 15 मिनिटं लागतात, जसं ट्रिमरने लगेच झटकीपट होतं. आणि आता दुपारची वेळ झाली म्हणजे ते शूटिंग झालं, त्याच्यानंतर मग तुम्ही तर तुमच्या कमेंट सारखा येतात 2-3 दिवसाला की तुम्ही जे एवढ्या मोठ्या जंगल विल्याची साफसफाई कशी करता आणि काय करा. तर रोज आम्हाला होतं होईल तेवढं तुमच्यासोबत पण आम्ही शेअर करतो आणि होतं होईल तेवढं थोडी अशी साफसफाई चालूच असते. तर आज आता काल बाथरूम क्लिनिंगचं झालं, आता आज म्हणलं सगळ्या बकेट वगैरे साफ करावा. तर टाकाऊ वस्तूंपासून आम्ही कशा बकेट साफ करतो ते तुम्हाला पुढे दाखवतोच आता, कशा पद्धतीने वापर करतो त्या वस्तूचा. आणि बकेटही एकदम अशा मस्त चमकतात. बकेट चमकवायच्या अगोदर आपण पाहूयात की आमच्या ह्यांनी काही वस्तू आणल्यात घरामध्ये, मंदिरासाठी काही आणि घरामध्ये काही. तर आपण पाहूयात ते कुठल्या आहेत. तर इथंच ठेवल्यात मी. तर याला आता आपण अनबॉक्सिंग करूयात, काय आहे ते पाहूया यामध्ये. आणि सगळ्यात आवडणारी आमच्या दोघींना तर खूप मस्त एक गोष्ट आवडली की पटकन कसा छिलायचा, ते आम्हाला खूप गोष्ट ती आवडली. तर पुढे पाहतालच तुम्ही ती कशा पद्धतीची, आणि आता छान असं आमच्या दोघींना ते उपयोग पण होणार त्याचा मस्त. तर मैत्रिणींनो, इथे पाहू शकता तुम्ही, इथं गार्लिक पिलर आहे. हे एव्हरेस्ट कंपनीचं गार्लिक पिलर. तर मी तर हे पहिल्यांदा पाहिलंय, कुणाकडं असू पण शकतं कुठल्या मैत्रिणींकडं, पण आमच्या घरामध्ये हे पहिल्यांदा आले आणि आम्ही दोघींनी हे पहिल्यांदा पाहिलंय. तर 75 रुपयाची प्राइस होती MRP, पण हे फक्त 25 रुपयांमध्ये मिळालं. आणि हे काय आम्ही अगोदर यूज वगैरे केलेलं नाहीये, त्यामुळे होतंय की नाही होत माहिती नाही. पण त्या शॉपकीपरनी मिस्टरांना सांगितलं की भरपूर लेडीज याला घेऊन जातात. तर म्हटलं मग चला, ह्याने घेऊन आले घरी, तर म्हटलं मग चला आपण वापर करून पाहूयात. तर तुमच्याबरोबरच आम्ही याला यूज करून पाहतोय की हे सक्सेस होतंय की नाही. त्यांनी असं सांगितलं की काही मिनिटामध्येच लसणाच्या पाकळ्या एकदम सेपरेट होतात आणि लसूण स्वच्छ होतो. तर मी लसणाची, आमचा घरचाच लसूण आहे गावरान, आणि खूप छोट्या पाकळ्या आहेत त्याच्या, पण तरीसुद्धा पाहूयात आपण होतंय की नाही. तर वरची जी माती होती ना, मी ती काढून घेतली आहे. तर पहा, फक्त आतमध्ये लसूण हे ना घालून आपल्याला फक्त असा प्रेस राऊंड फिरून घ्यायचा आहे, खाली प्रेस करायचा आहे. तर मग याच्या आतमध्ये ना थोडंसं हे रबर असं वेगळ्या पद्धतीचं आहे. तर पहा, लसणाच्या लगेच पाकळ्या निघल्यात आणि किती छोटा लसूण आहे हा आमचा.
तरी सुद्धा निघलाय. जर मोठा म्हणजे जो बाजारात विकायला येतो तो जर लसूण असला तर त्याच्यात एकदम पटकनच निघतील. हा इतका म्हणजे छोटा छोटा घरचा लसूण असून सुद्धा छान असा क्लीन झालाय. तर मी बराचसा असा लसूण क्लीन करते. म्हणजे खूप सोपी ट्रिक सापडली ही लसूण क्लीन करायची. ज्यावेळेस हे घेऊन आले त्यावेळेस मी म्हटलं हे असं कुठं लसूण क्लीन होईल का ह्या फक्त एका रबरनी. पण याचं आतमध्ये ना याचं मटेरियल एक वेगळ्याच टाईपचं दिलेलं आहे. खूप असं हार्ड आहे. तर त्याने सगळं म्हणजे क्लीन होतंय पटपट. खूप छान वाटलं आम्हाला सुद्धा हे. कारण इतक्या छोट्या पाकळ्या असून सुद्धा क्लीन होतंय. आणि जो लसूण मोठमोठ्या पाकळ्यांचा असतो तो तर अगदी इझी आणि साफ होणार आहे. तर ज्यावेळेस आपल्याला घाईच्या कामाला किंवा मग आपण चटण्या वगैरे करून ठेवतो लसणाच्या, किंवा काही मैत्रिणी ऑफिसला जाणारे असतात त्या लसूण असा भरपूर असा क्वांटिटीमध्ये फ्रीजमध्ये सोलून ठेवतात डब्यामध्ये. तर मग त्यांच्यासाठी तर ही खूप अशी छान वस्तू आहे की जी प्रत्येकाच्या किचनमध्ये असलीच पाहिजे. तर सगळ्यांसाठीच ही खूप उपयोगी ठरणार आहे जास्त लसूण, कारण लसूण सोलायला वेळ खूप लागतो. तर मग अशा पद्धतीने सोलल्यास नक्कीच आपला वेळ वाचणार आहे. तर मस्त आहे. तर याला आता मी मस्त असं पाकडून घेणार आहे. याच्या सगळ्या पाकळ्या आहेत ना सेपरेट करून घेते. तर पाहूयात आपण किती लसूण क्लीन झालाय ते. तर इथे तुम्ही पाहू शकता इतक्या छोट्या छोट्या पाकळ्या होत्या तरी सुद्धा किती छान असा क्लीन झालाय. आणि एकदा जर अजूक मी यामध्ये घालून लसूण फिरवला तर अजूक तो क्लीन होईल. पण गावरान लसूण असल्यामुळे इतक्या पाकळ्या तर चालतातच, काही हरकत नाही. आणि इथं पाहू शकता वेस्ट किती निघलंय लसणाचं. तर तुम्हाला कसं वाटलं हे लसूण सोलण्यासाठी 25 रुपयाचे रबर? आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर आपण पाहूयात की पुढची कुठली गोष्ट आणलेली आहे आमच्या मिस्टरांनी. तर त्यांना असं मधनं कुठं गेले शॉपमध्ये आणि एखादी गोष्ट आवडली की ते घेऊन येत असतात घरी. तर हे सुद्धा खूप छान आहे, खूप आवडलं आम्हाला. तर हे आहे सोप ठेवण्यासाठी किंवा मग ड्रायफ्रुट्स वगैरे ठेवण्यासाठी. आणि हे किचनमध्ये आपल्या डायनिंग टेबलवरती ठेवल्याच्या नंतर नक्कीच आमच्या डायनिंग टेबलची शोभा वाढणार आहे. तर अगोदरचं पण होतं, पण त्यांना काही असं आवडलं की ते सोडत नाहीत, घेऊन येत असतात. तर पूर्ण मिरर टाईप हे चमकत आहे. तुम्ही पाहू शकता इथं पाहायलाच किती सुंदर वाटतंय. आणि जसं की याचा सगळा रिफ्लेक्ट जो टेबलमध्ये पडतोय खाली ते सुद्धा पाहायला छान वाटते. तर स्पेशली खूप छान आवडले आम्हाला हे 2 कंटेनर. आणि त्यानंतर याचा जो ट्रे आहे ना तो अगदी म्हणजे त्याला मिररच दिलेला आहे त्यांनी की ह्या जे कंटेनर आहेत ना त्याचा रिफ्लेक्ट त्याच्यात पडावा म्हणून. तर खूप सुंदर आहे, थोडंसं काहीतरी वेगळं वाटलं आणि त्यामुळे मग हे घेऊन आले, यांना आवडलं. तर याला आता डायनिंग टेबलवरती आम्ही ठेवून देणार आहोत. त्यामध्ये सोप वगैरे सोडणार आहोत. तर याची 1300 रुपये MRP आहे. पण मी यांना विचारलं नाही की कितीला दिलंय ते. तर माझ्या अंदाजे तर 1000-1200 रुपयापर्यंत हे बसलं असेल, कारण शॉपमध्ये जास्त काही कमी करत नाहीत ते लोक. 100-150 रुपये कमी करून असं देतात. तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच सांगा. आणि मग त्यानंतर आहे इथं हे अखंड दिवा ज्याला म्हणतात, म्हणजे 24 घंटे हा दिवा चालतो असं म्हटलं जातं. तर अगोदर पण आमच्या देवाऱ्यामध्ये होता एक, पण आम्हाला हा स्पेशल मंदिरासाठी लागत होता. तर आम्ही अगोदर सुद्धा मार्केटमध्ये एकदा शोधत होतो, पण आम्हाला ना मोठा दिवा पाहिजे होता, जेणेकरून एकदा तेल ओतलं ना तर ते 24 घंटे चालायला पाहिजे इतका मोठा दिवा आम्ही शोधत होतो, पण आम्हाला नाही मिळाला. तर मग हे म्हटले असू द्या, मी ज्यावेळेस जाईन, माझी ज्यावेळेस चक्कर होईल त्यावेळेस मी घेऊन येईल. तर मग पहा ते घेऊन आले. तर पण हा दिवा खूप छोटा झाला, कारण यापेक्षा तर मोठा दिवा आमच्या घरातल्या देवाऱ्यामध्येच आहे आणि हा आम्हाला लागत होता आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये. पण खूप छोटा वाटतोय आम्हाला हा. याच्यातली काही मला असं वाटत नाही की तेल 24 घंटे हे जाईल म्हणून. तर खूप छोटं म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये याच्यामध्ये तेल बसणार आहे. आणि ही काचच इतकी मोठी आहे ना की काचेमुळे त्यांना असं वाटलं की खूप मोठा दिवा आहे. तर मग मला असं वाटतं याला रिटर्न केलेलंच बरं राहील, कारण याच्यामध्ये 2 ते 3 घंटेच हा दिवा चालणार आहे, लगेच तेल संपणार आहे. तर याला असंच आम्ही परत पॅक करणार आहोत आणि परत व्यवस्थित असं पॅक करून रिटर्न करणार आहोत. दुसरा पाहूयात मग मोठा आणूयात ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस. त्यानंतर हे अगरबत्तीचं त्यांनी स्टँड आणलंय. तर हे घरामध्ये होता अगोदर, पण त्यांना माहीत नव्हतं. म्हणजे याच्यामध्ये अगरबत्ती विजते ॲक्च्युली, व्यवस्थित अशी जळत नाही पूर्ण. असे खाचे पण दिलेले असतात अगरबत्ती उभी करण्यासाठी. तर आम्ही लास्ट इयर गौरी पूजनाच्या वेळेस गणपतीमध्ये आणलं होतं. हे 30 ते 40 रुपयालाच मिळतं, पण त्यामध्ये अगरबत्तीने विजून जाते, म्हणजे त्याच्यामुळे मग आम्ही पॅक करून ते ठेवून दिलं. त्यानंतर हे दिवा लावायला एक स्पेशल तेल मिळतं. तर ते तेल आहे हे पाहू शकता तुम्ही इथं. तर अशा बॉटल आम्ही आणून ठेवत असतो हे मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर. 210 रुपयाची प्राईज असते एका बॉटलची, 1 किलोची. तर हे स्पेशल म्हणजे दिव्यासाठीच तेल येतं हे. तर महादेवाच्या मंदिरामध्ये काही बॉटल आणि घरामध्ये काही बॉटल्स अशा आणून ठेवलेल्या आहेत.
त्यानंतर आज घेतलेले आहेत सगळे प्लास्टिकची भांडी क्लीन करण्यासाठी. तरी तिथं सांगितलं की जे साबण आपल्या घरातले आंघोळीचे कमी होतात छोटे, मग त्याला आपण वापरत नाही, असंच टाकून देतो. तर ह्या अशा प्लास्टिकच्या बकेट किंवा मग पाण्याचे मग, ह्या असे हांडे आणि शक्यतो जर्मलची भांडी नाही, ह्या साबणाने खूप छान निघतात. तर साबण छोटे झाले की आपण एक साईडला टाकून देतो किंवा फेकून देतो. तर मग अशा पद्धतीचा जर वापर केला ना तर हे म्हणजे खूप अशी चकाकी येते प्लास्टिकला. आणि शक्यतो जर्मलची जी ॲल्युमिनियमची भांडी असतात ना त्याला, बकेट वगैरे असतात ना ॲल्युमिनियमचे त्याला, तर स्टीलची भांडी सुद्धा छान निघतात त्याने. तर फेकून देण्याच्या ऐवजी आपण असा काही यूज केला तर काही जण काय करतात की म्हणजे आम्ही पण एकदा केलं की घरातलं हँडवॉश वगैरे संपलं आणि मग आणायला जायला वेळ नाही मिळाला, तर मग ही अशी वाळलेली जी साबणं असतात त्याचा किस करून एका बॉटलमध्ये ठेवायचं पाणी टाकून, तर छान मस्त असं हँडवॉश तयार होतं. एखाद्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात कसं करायचं ते. तर ते सुद्धा म्हणजे हँडवॉशच्या बॉटलमध्ये भरून ठेवलं ना तर ते सुद्धा म्हणजे उपयोगात येतात ही तुटकी फुटकी साबणं जी आपण फेकून देतो ती. तर हे हांडे वगैरे आमचे सगळे आउटसाईड यूज करायचे आहेत, म्हणजे बाहेर विहिरीवरती. तर छान असे क्लीन झालेत आणि आता 5-5:30 वाजले. तर मस्त पहा दिवससुद्धा खाली गेलाय आणि सूर्यसुद्धा दिसतोय, पाहू शकता इथं किती छान असं वातावरण झालंय सगळीकडं. आणि मस्त असं वातावरण झालंय संध्याकाळचं. महादेवाच्या मंदिराचं पहा इथनं कलश सुद्धा दिसतोय जो की पिंडीचाच आहे. आणि इथनं तुम्हाला महादेवाचं दर्शन सुद्धा झालं असं ना आमच्या घरचं जे मंदिर आहे त्याचं. आणि इथं हांडा पाहू शकता तुम्ही किती छान असा चमकलाय. बलकी हा हांडा भरपूर दिवसापासून विहिरीवरतीच होता पाण्याला, आणि बोरच्या पाण्यामुळे ना क्षारचं म्हणजे बोरच्या पाण्याने भांडी खूप खराब होतात, तर सगळा व्हाईट पडला होता. तर आता पहा तुम्ही किती चमकतोय. मस्तपैकी आता बकेट वगैरे सगळ्या जग बकेट सगळे स्वच्छ झालेत. आणि आता वाजलेले तर मुलांना लागलेली भूक, कारण आता आमचा रुद्र सकाळी स्कूल मधून आला दुपारी तर तेव्हाच म्हणलं होतं की मम्मी आज काहीतरी चटपटीत बनवायला पाहिजे. त्याला पोह्याची टिक्की खूप आवडती. मग ताई म्हणली चला आता बनवू पोह्याची टिक्की, कारण मग संध्याकाळी 5 वाजता त्यांना तसंही काहीतरी थोडंफार मुलांना लागतंच खायला. तर म्हणलं मग दुसरं पण खाऊ बोर झालते, आणि हप्त्यात एकदा दोनदा असं काहीतरी स्पेशल दिलं ना की आपल्या पण तोंडाला चव नसते, त्यांच्या निमित्ताने आपलं पण खाणं होतं. कारण स्वतःसाठी तर आपण बनवत नाही, कंटाळा करतो. म्हणजे प्रत्येक लेडीजचा हाच प्रॉब्लेम असतो, स्वतःला काही खाऊ वाटलं ना तर चट नंतर पाहू असं म्हणजे मनातल्या मनात विचार करतात. आम्ही तर करतो, तुम्ही करता का नक्की सांगा. मग मुलांच्या ह्याने किंवा घरातले बाकीचे मेंबर असतात त्यांच्या ह्याने मग आपलं पण होतं. त्यामुळे मग अगदी झटकीपट आणि कोणीही बनवू शकेल अशी ही टिक्की आहे, बटाटा आणि पोह्याची, आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते. तर इथे थोडेसे पोहे घेतलेले आहेत मी, आणि एका बाउलमध्ये ना म्हणजे हे 2 वाट्या पोहे आहेत, मोठे जे 2 वाट्या असतात. आणि याला काही प्रमाण वगैरे असं काही नाहीये, थोडंसं इकडे तिकडे झालं तरी चालेल, फक्त बाइंडिंग महत्वाचं आहे. आणि पोह्याला आणि बटाटा दोन्ही एकत्र केल्याच्या नंतर तर बाइंडिंग ऑफकोर्स चांगलंच येणार. तर पोहे इथं छान मी सोक करायला ठेवलेत 5 मिनिटं. तोपर्यंत इकडे बटाटा उकडलेले आहेत, आणि 4 बटाटा घेतलेले आहेत मी मोठ्या साईजचे, आणि किसणीने या पद्धतीने किसून घेत आहे. तर अशा पद्धतीची ही टिक्की ना आपण टिफिनला पण मुलांना देऊ शकतो, किंवा मग गरम सुद्धा मग खूप छान लागते. आणि टिफिनला पण मुलं म्हणजे नेल्याच्या नंतर खातात, असं नाही की गरमच चांगली लागते. तर हरकत नाही, 3 पण चालू शकतात. तर काही रेसिपी अशा असतात ना त्यामध्ये मापांचं किंवा प्रमाणाचं काही घेणं देणं नसतं, त्याच्यामध्ये थोडं इकडं तिकडं झालं तरीही चालतं. आणि शक्यतो म्हणजे माझ्या स्वयंपाकामध्ये तर मला कुठलं प्रमाण म्हणजे घ्यायला आवडत नाही, की थोडंसं इकडं तिकडं झालं किंवा सगळं मनाचंच असतं, थोडंसं जास्त कमी. काही रेसिपीज अशा असतात की त्या योग्य प्रमाणात झाल्या तरच ते व्यवस्थित होतात. तर इथं बारीक चिरलेला मी कांदा टाकलाय, तर कांदा थोडासा जास्त टाकते जेणेकरून टेस्ट छान येईल. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट मी इथे ॲड केलेली आहे. आणि आज कोथिंबीर नाही आहे घरामध्ये, आणि कढीपत्ता सुद्धा तिकडं आणायला जावं लागेल, नाहीतर कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकली ना तर टेस्ट अजून खूप छान होते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते. ज्या पदार्थामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता असतो ना ते दिसायलाही खूप पदार्थ म्हणजे आत हिरवं असलं की छानच दिसते. तर इथं थोडीशी मी लाल मिरची टाकलेली आहे. तर ही तिखट नाही आहे, काश्मीरी रेड चिली पावडर आहे. तर मुलांसाठी बनवतोय त्यामुळं मग मी तर तिखट टाकलं नाही. आपण ज्यावेळेस म्हणजे हिरवी मिरची जी असते ना ती थोडी थोडी कट करून जरी टाकलं ना तर छान असा फ्लेवर येतो हिरव्या मिरचीचा. तर इथे मी चिली फ्लेक्स टाकलेले आहेत, हे थोडेसे पिझ्झामध्ये जे यूज करतात ते. तर हे ऑप्शनल आहे, घरामध्ये आमच्या आहे, संपवायचे तर डेट एक्सपायर होऊ नये म्हणून यूज करत आहोत. तर चिली फ्लेक्स काही इतके तिखट नसते पण दिसायला थोडंसं छान दिसतं म्हणून टाकले. तर आणि त्यानंतर थोडेसे ऑरेगॅनो सुद्धा मी ॲड करत आहे इथे. तर हे सुद्धा पिझ्झामध्येच टाकले जातात. तर हे सुद्धा घरामध्ये आहे, तर डेट एक्सपायर होईल म्हणून याचा सुद्धा मी वापर करते. तर ज्या मैत्रिणी पिझ्झा वगैरे बनवत असतील घरी त्यांना तर माहितीच आहे ऑरेगॅनो काय आहे. तर चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो दोन्ही ऑप्शनल आहे, जर असलं तर टाका, नाही तर नाही टाकलं तरीही चालेल.
हे बघा सकाळी रेसिपी बनवली तेव्हा मीठ इकडं होतं, तर मीठ घ्यायला मी आले होते आपल्या रेसिपी शूटच्या त्या सेटअपवर. तर इकडे ध्रुव बघा आमचं काय करतोय, काल पाऊस आलता ना, तर ते पावसाचं पाणी आहे कुंडीमध्ये सगळं साठलं होतं. याचं काम बघा काय चाललंय. हे बघा सगळी कुंडी भरवली, जीसीपी त्याच्यामध्ये टाकली. आणि काय बनवतोय तू? काय बनवतोय? जेसीबी घाण करतोय. घाण करतो का बरं घाण करतो? मग खराब जेसीबी आहे त्याचा रिमोट का म्हणून आणला, मग म्हणून घाण करतो. घाण करतो. मग तुला रिमोटचा जेसीबी पाहिजे होता का? आपण आणू बर का. मग इकडे बाबा बसलेत आमचे मस्त वेगळे. हे बघा कशी अवस्था केली मुलांचं. काय ना मोबाईल मध्ये बघितलं की लगेच तसंच करतात. आता तुला खाऊ बनवणार आहे मी, खायचा ना? हा पाहू दे कसं लाडू बनवलाय. अरे बापरे, खेळ खेळ चिक्कल खेळ. आता तुम्ही म्हणता मस्तपैकी चिक्कल खेळून देते ही, पण मी जसं जलंधरला होते ना, तर तिथे एक पंजाबी ताई होती. तर तिने मला सांगितलं होतं की मुलांचा चिक्कल किंवा माती खेळल्याने हाताचा व्यायाम होतो. तर मी खेळून देत नव्हती तिथं, तर ती म्हणली खेळून देत जा, कारण हाताचा आणि त्याचा म्हणजे व्यायाम होतो मुलांचा, आणि मेंदू म्हणजे शार्प होतं एक प्रकारे. तर ते आणलंय मीठ घे. मग माती खेळून देते. हा हिला नको खेळून देऊ माती, नाकामध्ये वगैरे जाती परत. तसंच मुलं हे करतात, पण ही नाही ऐकत. ती म्हणते बोटांचा व्यायाम होतो. हिला सातमाची मम्मी पण दिली, ती पण म्हणते बोटांचा व्यायाम होतो. तेच ना, मग आता काय करणार, बोर होतात मुलं. तेच गाड्या तेच घेऊन. मुलांना काहीतरी नवीन नवीन पाहिजे असतं, आणि मग ते मागतात मोबाईल. आमचा तर होतो खूप मोबाईल मागतो. मग त्याच्यापेक्षा खेळ बाबा तू एका वरचा माती खेळ नाही, पण म्हणजे त्याच्यातून पण काहीतरी त्याला पण शिकायला भेटतं ना नवीन नवीन, असं माझं मत आहे. तर आता मीठ टाकते मी चवीनुसार. आणि मीठ आणि हळद ऍड केल्याच्या नंतर छान असं मळून घ्यायचं हे पीठ. याच्यामध्ये पाणी वगैरे ऍड करायचं नाही, हे असंच खूप छान लागतं टेस्टला. तर छान असं मी मळून घेते आता. तर या टिक्कीचं काय आहे ना, आपल्या आवडीनिवडीनुसार आहे. तर आम्हाला अशाच पद्धतीचे म्हणजे मुलांना आमच्या अशाच पद्धतीने आवडती, तर म्हणून आम्ही बनवतो. छोटे व्हेजिटेबल कापून टाकले तरी चालेल याच्यामध्ये, म्हणजे व्हेरिएशन करू शकतो आपण. दुसरी एखादी भाजी असली ती पण याच्यामध्ये टाकून देतात. हा, कारण असे मुलं भाज्या खात नाहीत. हे नको मम्मी ते नको मम्मी, आवडत नाही. मग अशा पद्धतीने भाज्याही पोटात जातात आणि मल्टीव्हिटॅमिन पण भेटतं त्यांच्या बॉडीला. भाज्या किंवा काही पण असलं ना उरलेलं की थोडस आहे म्हणून आता याला कोण नाही खाणार, मग कशात मध्ये असं टाकून वगैरे यूज करायचं, आपोआप पोटात जातं. त्यांना कळत. तर इथं छान असं पोहे आणि बटाट्याचं आपलं मस्त बॅटर तयार झालंय. आणि अशा पद्धतीचे पहा, मी जसं पाहिजे तसा शेप देऊ शकतो. तर अशा पद्धतीचा मी शेप देते टिक्कीने, थोडासा पातळ, कारण जाड झाल्यानंतर मधनं कच्ची राहायची शक्यता असते. तर सगळ्या अशाच बनवून घेते मी आता. आणि याला आता मस्त आम्ही लॉनमध्ये एन्जॉय करणार आहोत. म्हणजे हे डीप फ्राय पण होऊ शकतं डायरेक्ट तेलात, आणि शॅलो फ्राय पण होऊ शकतं, पण कमीत कमी तेलाचा वापर करायचा म्हणून मी याला शालो फ्रायच करणार आहे. म्हणजे थोड्या तेलामध्ये चालट पलट असं पॅनवरती करून घेणार आहे. कोणी कोणी डायरेक्ट तेलामध्ये तळून सुद्धा घेतं. आणि याला आणखी क्रिस्पी जर बनवायचं असेल ना, तर रव्याच्या कोटिंगमध्ये झाल्याच्या नंतर थोडंसं इकडून तिकडून आलट पलट करायचं, रव्याच्या कोटिंगमध्ये बुडून घ्यायचं आणि मग तळून घ्यायचं. पण त्यापेक्षा हे असं छान लागतं. म्हणजे अशा पद्धती तसं पण करू शकता आणि असं पण करू शकता. तर छान असं तेल तापले आणि मस्त मंद आचेवरती मी आता सगळ्या टिक्की छान अशा शालो फ्राय करून घेणार आहेत. तर जोपर्यंत त्याची एक बाजू छान अशी गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत पलटवायचं नाही, कारण हे खूप सॉफ्ट असतं आणि लगेच आपण तीनदा जर आलट पलट केलं तर ही तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे सारखं असं आलट पलट करायचं नाही. एकदा एक बाजू झाली मगच दुसऱ्या बाजूला आपल्याला ते पलटी करायचं. तर तिथं पाहू शकता किती छान अशी आपली बटाटा आणि पोह्याची टिक्की रेडी झालेली आहे. आणि तेही अगदी झटपट कमीत कमी साहित्यांमध्ये. आणि याला मुलंच नाही, मोठी माणसं सुद्धा खूप आवडीने खातात आमच्या घरामध्ये, तर सगळ्यांना आवडते. तर हे जे एक्स्ट्रा होतं थोडासा कचरा मी तो काढून घेते, कारण आता राहिलेली टिक्की मी पुन्हा फ्राय करणार आहे. त्यामुळे मी जे कांदा वगैरे जळाला होता तो काढून घेतलाय आणि आता दुसरी बॅच तळून घेते. इकडे मस्तपैकी आमच्या टिक्क्या बनवायचं काम चालू आहे. आणि टिक्क्या बनवता तुमच्या एका कमेंटचा आन्सर देतोय. आता बऱ्याच गोड ताईंच्या कमेंट येत आहेत की ताई तुम्ही माहेरी का जात नाही, तुम्हाला माहेरची आठवण येते की नाही, का नाही जात? आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तर 8-15 दिवस माहेराला जाऊन आराम करून यावा, असं बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात. पण काय आहे ना, माहेराला जरी गेलं नाही घरची ओढ लागते. आणि आमच्या घरी म्हणजे इतका मोठा पसारा आहे ना, माहेरी जात होतो आम्ही आणि अजून पण जातो, असं नाही जात. पण गेलं की वन डे रिटर्न, थोडा वेळ थांबायचं बसायचं आणि रिटर्न यायचं. तर जवळच आहे माहेर, 20 मिनिटं लागतात जायला, जास्त लांब पण नाहीये. पण असं मुक्कामी खूप असे काही मोठे ओकेजन असले, इव्हेंट असले तरच, तसं नाही. कारण आमच्या घरी सगळ्यांनाच माहिती किती मोठा पसारा आहे. आणि मेन आमच्या अक्कांच्या गोळ्याचा, त्यांना गोळ्या वेळेवर नाही मिळाल्या
की मग थोडंसं अवघड होऊन जातं. त्यामुळे मग गोळ्या आणि मीन्स आपण घरी नसलं ना मग ते कुठं गॅस पेटव चहा कर, मग ते गॅस वगैरे ऑन ठेवायची भीती वाटते. ते पण आणि ठेवतात. पुन्हा मग इकडं तुम्हाला माहिती सगळं आपल्याकडे मांजरी येतं, बदक येतं, राजहंस येतं, म्हणजे ते तर आता आले समजा, पण याच्या अगोदर पण म्हणजे एक घरची ओढ मेन म्हणजे अक्कांच्या गोळ्यामुळे आम्हाला कुठं हालता येत नाही. ना गॅस चालू ठेवतात त्या चहा वगैरे करायला आलं ना की त्यांना समजत नाही, गॅस ओपन करायचा आणि मग सामान सापडायचं, म्हणजे एवढं काही त्यांना सुचत नाही. त्याच्यामुळे मग ती भीती असते आम्हाला की मागं काय होईल. त्याच्यामुळे मग आम्ही गेलो तरी असं लगेच रिटर्न यायचं, सगळं स्वयंपाक वगैरे करून सगळं करून जायचं घरचं, त्यांना सगळं देऊन जायचं आणि मग रिटर्न यायचं. त्याच्यामुळे जास्त असं जाणं होत नाही. आणि गेल्याच्या नंतर मग पुन्हा 1-2 दिवस जरी थांबला, आता मध्येच मामाच्या लग्नाला वगैरे गेलतो तरी पण म्हणजे घरची धासत लागती हो. घरी आल्याच्या नंतर मग पुन्हा परत तेवढंच आवरायला डबल आम्हाला ताण पडतं दोघींना पण, म्हणजे तेवढंच 2 दिवसाचा किंवा 3 दिवसाचा पसारा राडा सगळंच म्हणजे आणि गेलं तरी टाइम असं लागतो. फ्री माइंड नाही होत. बदकांनी खाल्ला असेल का, कोंबड्यांनी खाल्ला असेल का, मांजरीला खायला दिला असेल का, मांजरीला दूध ठेवला असेल का, हे सगळं डोक्यामध्ये असतं. तेव्हा गॅस तर चालू नसेल ठेवला ना अक्कांनी मग सारखं फोन करून तसं कुठं गेलं तर आमचा आर्यन असतो, कारण तो काय कुठं असं येत नाही जास्त, आला तरी म्हणजे मुक्काम येऊ शकतो, तू कुठेच येत नाही. अर्ध्या तासाला फोन करून विचारत असतो काय करताय काय नाही, सगळं लक्ष घरीच असतं. त्याच्यामुळे मग जाणं नाही होत. आम्हाला कधी मम्मीची आठवण आली तर मग मम्मीला आणि आमच्या पप्पाला म्हणजे आम्ही अण्णा म्हणतो त्यांनाच इकडे बोलवत असतो, त्यांना पण फार करमतं. तर मम्मीला ज्या दिवशी सुट्टी असेल संडेला, मग शनिवारी आदल्या दिवशी वगैरे ते येत असतात. जर आम्हाला खूपच आठवण आली तर आम्ही बोलून घेत असतो. पण वारंवार जाणं होत नाही, जवळ असून सुद्धा पहा नाही होत जाणं. तर आता अगोदर आम्ही जायचो, म्हणजे ज्यावेळेस बरोबर होतं दोघी पण, मग सुट्टी आलो की मग 5-5, 6-6 दिवस जाऊन राहायचो माहेरी. त्यावेळेस अक्का पण चांगल्या होत्या, त्यांना म्हणजे समजत होतं सगळं, जमत होतं काम करायला. अजून पण जमतं त्यांना, पण गॅसच्या पुढे आम्हालाच भीती वाटते. त्यामुळे मग आम्ही जात नाही. हेच कारण आहे बाहेर न जाण्याचं. हा, आणि एकीला दोघी तो भाग वेगळा आहे. जर आता तू किंवा मी दोघीतून एक जरी नसती ना, सिंगल जर असताना, तर मग नक्कीच मन झालं असं जायचं आहे का नाही, मला तरी असं वाटतंय. आणि बरेचसे काय म्हणतात की मग एक जणीने जायचं ना, एक जणीने थांबायचं. हा, ते पण कमेंट आलती की ताई तुम्ही दोघी काय सोबत जाता की एकदा माहेरी जाता. तर तसं तर आमच्याच्याने होऊ शकत नाही, एकीने जायचं नाही एकीने तर राहायचं. आम्हाला दोघींना एकमेकांना सोडून करमत नाही. त्याच्यामुळे आम्ही कुठे गेलो तर बरोबरच असतो. हा, कुठं मार्केटमध्ये इन्स्टंट वगैरे जायचं म्हणलं तर मग मी आणि हे जात असतात, ही घरी असते मुलांपाशी. पण असं कुठले फॅमिली फंक्शन म्हणा किंवा काही पण आम्ही दोघी बरोबरच असतो. तर तीच कारण आहे माहेर न जायचं. आणि आणखी एक कमेंट आली की तुमच्या माहेरची माणसं दाखवा, माहेरचा होम टूर दाखवा. तर काही ना काही आता मध्ये काही ना काही इव्हेंट होतीनच, किंवा एखाद्या दिवशी असं संडे स्पेशल, सॅटर्डे संडे असं काढून जाऊयात. मग त्यावेळेस तुम्हाला माहेरची होम टूर नक्की देऊ आम्ही. कारण की तुमचे एवढे छान छान कमेंट येतात की तुमच्यावर एवढे चांगले संस्कार करणारे आई दाखवा, चांगले संस्कार करणारे वडील दाखवा. तर तुम्हाला नक्कीच दाखवू एका व्हिडिओ मध्ये. तर जेव्हा जाणं होईल तेव्हा ना ताई छान असा व्लॉग नक्कीच बनवू आणि होम टूर देऊन आईची आणि वडिलांची सुद्धा ओळख करून नक्कीच देऊ. तर आमच्या टिक्क्या इकडे मस्तपैकी भासतायत. तर मुलांची मेन म्हणजे ऑनलाईन क्लास चालू आहे, त्याच्यामुळे आले नाही ते नाही तर मग वासाने लगेच म्हणले असते मम्मी झाली का नाही झाली बंद आहे सुद्धा. हा, त्यांच्या अबेकसचे वगैरे ऑनलाईन क्लासेस चालतात ह्या टायमिंगला. तर मग वास अजून तिथपर्यंत गेलेला नाहीये. वास एकदा गेला की मग कळतच येतील. कारण की तरी सुद्धा त्यांना माहिती आहे की आज बनवणार आहे म्हणून. कारण तुम्हाला मगाशी पण म्हणलं मी की रुद्र स्कूल मधून आलेच म्हणल्या होता की मम्मी आज काहीतरी स्पेशल बनवावं लागणार आहे. तर ट्युशन सुटला जसं सुटन तसं लगेच धावतच येणार आहे. बघा आलाच आला का, झाली का ट्युशन, थोडी राहिली का. तर इथं मस्तपैकी आमच्या पिल्लांचा नाश्ता चाललेला आहे. आर्यन वरती त्याचा अजून काही क्लास संपला नाही, तर त्याला दिलंय तिकडं पार्सल नेऊन. स्वाती, आपल्या खिडकीमध्ये सूर्य बघ कसा दिसतोय इथल्या, एकदम हे बघ, है ना, छान दिसतोय. तुम्हाला आता एक्झॅक्ट दाखवते समोरून. खिडकीमध्ये पूर्ण त्याचं रिफ्लेक्शन पडलंय आणि इकडं पहा, आता इथनं दाखवते डायरेक्ट. हे पहा, तर आता मस्तपैकी इथं आम्ही करतोय टिक्की एन्जॉय. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मग भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.